नमस्कार, श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत कलश महिरप. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत सफेद, हिरवे आणि लाल कलरचे मणी. हे जे सफेद आणि हिरव्या कलरचे मणी आहेत ते मी 6 mm चे मणी वापरलेले आहे आणि हे जे लाल कलरचे मणी आहेत ते 5 mm चे मणी वापरलेले आहे. तर हे महिरप करण्यासाठी या मण्यांसोबतच आपल्याला लागणार आहे सुई आणि गोदडीचा धागा, त्याचबरोबर कैची. तर चला तर मग आपण कलश महिरप कशी बनवतात हे पाहूयात. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. असे मी 2 प्रकारचे पॅटर्न आहेत. हा माझा छोटावाला आहे आणि हा थोडासा मोठा पॅटर्न आहे. हे पहा. कलश महिरप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोऱ्यामध्ये 6 मणी भरायचे आहेत. तर मी 2 सफेद 1 लाल 2 सफेद 1 लाल असे मी टोटल 6 मणी भरलेले आहेत. आणि यातले जे लाल मणी आहेत ते 5 mm चे आहेत आणि सफेद मणी आहेत ते 6 mm चे आहेत. तर हे 6 मणी आपण आधी ओवून घेऊया. हे ओवून झाल्याच्या नंतर हा जो शेवटचा मणी आहे या मण्यातनं आपल्याला 3 मणी पुढे सरकायचे आहे. म्हणजे या लाल मण्यातनं आपण पुढे आलेलो आहोत. मग धागा ओढून घ्यायचा आहे घट्ट. हे बघा, असा धागा ओढून घ्यायचा आहे. आता हा धागा ओढून घेतल्याच्या नंतर असा एक राऊंड तयार होईल. आता आपल्याला 5 मणी भरून घ्यायचे आहेत. 2 सफेद 1 लाल आणि 2 सफेद असे टोटल आपल्याला 5 मणी भरून घ्यायचे आहेत. 5 मणी भरल्याच्या नंतर धागा ज्या मण्यातनं बाहेर आलेला आहे, म्हणजे या लाल मण्यातनं आपला हा धागा बाहेर आलेला आहे, तर जिथून धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला या वरच्या मण्यात यायचं आहे, म्हणजे वरचा जो लाल मणी आहे त्यामध्ये यायचं आहे. तर त्या वरच्या मण्यात जाण्यासाठी हे 2 जे सफेद मणी आहेत ते आणि वरचा लाल मणी असे टोटल आपण 3 मणी पुढे सरकणार आहोत. हे बघा, दुसरा राऊंड तयार झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. 2 सफेद 1 लाल आणि 2 सफेद असे टोटल 5 मणी भरायचे आहेत. हे पहा, 5 मणी भरून झाल्याच्या नंतर पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा बाहेर आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या लाल मण्यात यायचं आहे, आत्ता ओवलेल्या लाल मण्यात. तर त्यासाठी हे 2 सफेद मणी मी पुढे सरकली आणि तो लाल जो मणी आहे तोही मी इथूनच पुढे सरकून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. आपला 3रा राऊंड तयार झालेला आहे. 4था राऊंड पण तसाच बनवायचा आहे. हे बघा, 4थ्या राऊंडसाठी सुद्धा मी 2 सफेद 1 लाल आणि 2 सफेद असे 5 मणी भरून घेतलेले आहेत. आता हे भरून झाल्याच्या नंतर ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि त्याबरोबरच आपण हे 3 मणी पुढे सरकायचं इथूनच. हे पहा, 1 2 आणि हा 3रा मणी असे 3 मणी आपण इथूनच पुढे सरकलेलो आहोत. आता सेम हीच प्रोसेस फॉलो करत, जसं मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलं, हीच प्रोसेस फॉलो करत करत हे जे हा जो एक राऊंड आहे तसे तुम्ही तुमच्या तांब्या ज्याला तुम्हाला ही महिरप बनवायची आहे त्याच्या तोंडाचं जे माप आहे, म्हणजे हे जे माप आहे हे, तर ह्या मापानुसार तुम्ही ही पट्टी बनवून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी मोठी लहान तुम्हाला केवढी हवी असेल ती ह्या मापानुसार बनवून घ्यायची आहे. तर माझ्या ह्या तांब्यासाठी मला 20 हे राऊंड लागणार आहेत. तर मी हे 20 राऊंड बनवून घेणार आहे. ही पट्टी पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपले 20 राऊंड बनवून झालेले आहेत. हे मी माझ्या तांब्याच्या मापाने करते आहे. तर तुम्ही तुमचा जसं तांब्या असेल त्याच्या मापाने करा. तर हे 20 राऊंड झाल्याच्या नंतर हा जो वरचा लाल मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी टोटल 17 मणी ओवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे 1 सफेद 1 हिरवा, नंतर 2 सफेद 1 हिरवा 2 सफेद 1 हिरवा 2 सफेद 1 हिरवा 2 सफेद 1 हिरवा. आणि लास्टला हे मी 3 जे मणी भरलेत लाल कलरचे, हे आपण इथे जे भरलेत 5 नंबरचे मणी, सेम तेच मणी आहेत 5 नंबरचे. आणि हे बाकी सगळे जे मणी आहेत ते 6 नंबरचे. तर असे टोटल हे 17 मणी असे ओवून घ्यायचे. आणि त्यानंतर हे बघा, धागा असा घट्ट धरायचा आहे
वरती आणि हे 3 मणी स्किप करायचे आणि त्यानंतर जो हिरवा मणी आहे त्या हिरव्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला अशी ओढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा हे 3चं फूल तयार झालं पाहिजे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घ्यायचे. हे पहा मी टोटल 5 मणी भरले, 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी. आता हे ओढून झाल्याच्या नंतर या साईडचा हा 1 हिरवा मणी सोडून हा जो मणी आहे म्हणजे वरून 3रा हिरवा मणी या मण्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने वरच्या साईडला काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घ्यायचे आहेत. हे पहा मी पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे ओवून झाल्याच्या नंतर पुन्हा आता जिथून आपण धागा काढला आहे त्याच्या पुढचा 1 हिरवा मणी सोडून हा जो वरचा हिरवा मणी आहे सगळ्यात पहिला त्या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने वरच्या दिशेला अशा प्रकारे. हे पहा. आता यानंतर ह्या सफेद मण्यातनं सुई घालून हा जो गुलाबी मणी आहे ह्याच्या खालचा मणी म्हणजे टोटल आपल्याला 1 2 आणि 3 मणी पुढे सरकायचं आहे. तर आपण पहिला या सफेद मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि त्यानंतर पुढचे 2 सफेद मणी पुढे सरकून घेतले. हे पहा. आता पुन्हा आपल्याला 1 सफेद आणि 1 हिरवा मणी भरायचा आहे. त्यानंतर 2 सफेद मणी भरायचे आहेत. हे बघा टोटल आपण 4 मणी भरलेले आहेत, 1 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद. आता ह्या लाईनीचा हा जो हिरवा मणी आहे या हिरव्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला अशी काढून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे. आता परत 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घ्यायचे. हे भरून झाल्याच्या नंतर 1 हिरवा मणी सोडून दुसऱ्या हिरव्या मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 3 लाल मणी भरायचे. हे पहा मी 2 सफेद 1 हिरवा आणि 3 लाल मणी भरलेले आहेत. तर हे मणी भरून झाल्याच्या नंतर इथे असं पकडायचं आहे आणि हे 3 लाल मणी सोडून त्याच्या पुढचा जो हिरवा मणी आहे त्यातून सुई वरच्या दिशेने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. हे बघा जेणेकरून या मण्यांचं एक फूल तयार होईल जे असं दिसेल. आता यापुढे पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरायचे. हे पहा पुन्हा मी 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घेतलेले आहेत. पुन्हा आपण जसं इथे केलं तसंच करायचं आहे. हा वरचा 1 हिरवा मणी सोडून त्याच्या पुढच्या हिरव्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने वरच्या दिशेला ओवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी ओवून घ्यायचे. हे पहा मी पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घेतलेले आहेत. आता हा 1 हिरवा मणी स्किप करून त्याच्या पुढचा जो हिरवा मणी आहे त्या हिरव्या मण्यातनं खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई ओवून घ्यायची अशा प्रकारे. आणि मग हा हिरव्या मण्याच्या वरचा जो सफेद मणी आहे तो 1 2 आणि 3 असे 3 मणी आपल्याला पुढे सरकायचे. 1 त्या पुढचा मणी दुसरा आणि त्याच्या पुढे तिसरा असे 3 मणी आपल्याला पुढे सरकून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता आपण 1 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरून घेणार आहोत. हे भरून झाल्याच्या नंतर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण वरून खालच्या दिशेला येत असतो तेव्हा सुई पण आपल्याला वरून खालच्या दिशेने घालायची असते या हिरव्या मण्यामध्ये आणि खालतून वरच्या दिशेला जात असतो तेव्हा सुई खालच्या दिशेने वरच्या साईडला घालायची असते. तर आता आपण 1 हिरवा मणी सोडून जो दुसरा हिरवा मणी आहे त्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहोत.
हे बघा. आता पुन्हा 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरायचे आहेत आपल्याला. हे पहा. मणी होऊन झाल्याच्या नंतर 1 हिरवा सोडून दुसरा जो हिरवा आहे त्या हिरव्यामध्ये, त्या मण्यामध्ये वरच्या दिशेने खालच्या साईडला सुई बाहेर काढून घेतलेली आहे, आपण ओवून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला 2 सफेद 1 हिरवा आणि 3 लाल मणी भरायचे आहेत. हे पहा, आपण 2 सफेद 1 हिरवा आणि 3 लाल मणी ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला वरच्या दिशेला जायचं आहे. तर हे बघा, मी हे 3 मणी जे भरलेत त्याच्यानंतर असं पकडून ठेवलेलं आहे चिमटीमध्ये, दोरा चिमटीमध्ये असा पकडून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे 3 वरचे मणी सोडून त्याच्यानंतरचा जो हिरवा मणी आहे त्या हिरव्या मण्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने वरच्या साईडला बाहेर काढून घ्यायची आहे. ही बघा अशा प्रकारे. हे पहा. आता यानंतर पुन्हा आपल्याला असंच बनवायचं आहे. आता तुम्हाला समजणार बघा. आता 2 सफेद भरायचे आहेत, 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरायचे आहेत. 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी आपण ओवून घेतलेले आहे. त्यानंतर हा जो हिरवा मणी आहे तो सोडून त्या पुढचा जो हिरवा मणी आहे त्यातून आपल्याला खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, जसं मी आधी सांगितलं, जेव्हा आपण खालच्या दिशेने वर जात असतो तेव्हा सुई अशी घालायची, म्हणजे खालच्या दिशेने वरच्या साईडला ओवायची आणि वरून खाली येत असताना वरच्या दिशेने खालच्या साईडला सुई ओवत आणायची. आता पुन्हा आपल्याला 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी भरायचे आहेत. हे पहा, 2 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी ओवलेत. आता 1 हिरवा सोडून त्याच्या पुढचा जो हिरवा मणी आहे त्यातून सुई या अशा प्रकारे वर ओवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 1 2 आणि 3 सफेद मणी आहेत, हे आपल्याला पुढे सरकायचं आहे. हे बघा, 1, त्यानंतर त्या पुढील मणी दुसरा आणि त्या पुढील मणी तिसरा. अशा प्रकारे आपल्याला पुढे सरकून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला आता खालच्या दिशेने यायचं आहे. आता तुम्ही इथे बघूनही तुम्हाला समजेल कोणता मणी केव्हा घ्यायचा आहे. 1 सफेद 1 हिरवा आणि 2 सफेद मणी घेतल्याच्या नंतर हा हिरवा सोडून यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. मग पुन्हा 2 सफेद 1 हिरवा 2 सफेद, मग ह्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि मग शेवटला जसं आपण करत आलो तसंच करायचं आहे. तर हे असंच जसं मी तुम्हाला दाखवलं पॅटर्न, हेच पॅटर्न करत करत ही पूर्ण माळ कंप्लीट करायची आहे. चला तर मग ही पट्टी पूर्ण विणून झाल्यावर कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते. आपली महिरप पूर्ण झाल्यावर अशी दिसेल. दोऱ्याच्या साहाय्याने ही महिरप आपण कलशाला लावू शकतो. ही कलश महिरप कलशाला लावल्याच्या नंतर अशी दिसेल. जर तुम्हाला ही महिरप आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.